स्वामी आहेत या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हिंदू धर्मातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण वर्षाच्या सुरुवातीलाच साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण देशातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. नाव वेगळे असले तरी आनंद उत्साह सर्वत्र सारखाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करण्यासोबतच स्नान आणि दान करायला देखील विशेष महत्त्व आहे. सणाच्या दिवशी दुसऱ्यांनाही आनंद देता यावा यासाठी दान केले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे आणि सूर्याला अर्घ्य देणे खूप शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी असे केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना काही विशेष मंत्राचा जप करायचा आहे. याने जीवनातील सर्व कार्यात यश प्राप्त होते. मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करेल. पहा, तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर तुम्हाला अंथरुणात असतानाच तुम्हाला उठून बसायचा आहे व दोन्ही हात एकमेकांवर जोडायचे आहेत व 2 मिनिटं आपल्या डोळ्यावर ठेवायचे आहे व डोळ्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं सूर्यदेवाचं स्मरण करायचं आहे. पहा, नक्की तुम्ही ह्या गोष्टी करा, कारण सूर्य हा प्रकाश देणारा देव आहे. सूर्यामुळे आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश मिळतो. त्यामुळे सूर्याचं उद्या तुम्हाला स्मरण करायचं आहे उठल्याबरोबर. तसेच आंघोळीला जाताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 चिमूटभर तीळ, 2 थेंब गंगाजल आणि 1 थेंब गोमूत्र टाकायचं आहे. याने तुमच्या शरीराचे शुद्धीकरण होत असते. शरीरातील नकारात्मकता बाहेर पडत असते. त्यामुळे या 3 गोष्टी तुम्हाला नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल टाकायचं आहे व सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने सूर्यदेवही प्रसन्न होतात, तसेच पितृही प्रसन्न होतात. सूर्याला अर्घ्य हे रोज दिलं पाहिजे, पण जरी तुम्हाला रोज जमत नसेल तर मकर संक्रांत आणि रथसप्तमी दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि पौष महिन्यामध्ये सूर्याचं महत्त्व अधिकच असतं. तसेच या दिवशी तुम्हाला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. तुम्हाला कणकेचा किंवा दिवा तयार करायचा आहे किंवा पंती घेतली तरी चालेल व दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. कणकेच्या दिव्यामध्ये 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ असेल तर काळे तीळ टाका किंवा पांढरे तीळ टाकले तरी चालेल. तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल, नाही तर मोहरीचं तेल टाकलं तरी चालेल व तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे व तिथे लावायचं आहे. याने तुमच्या पितृ तुमच्यावर प्रसन्न होतील. पहा, मकर संक्रांत हा सण नवीन पिकांच्या आगमनाचं प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक नवीन पिकासाठी देवाचे आभार मानतात. या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्याने व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते. पहा, मकर संक्रांती दिवशी तुम्हाला दान आणि वाणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना यथाशक्ती दान करायचं आहे. याचं तुम्हाला खूप पुण्य मिळतं, ज्याची बरोबरी तुम्ही कुठेही करू शकत नाही. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही दान करायचं आहे. यासोबतच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात आणि समृद्धी येते.